अमरावतीमध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री वाढली. पेट्रोलचा वापर वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे. कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल विक्रीबाबत परस्पर विरोधी आकडेवारी समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री 7% वाढून गेल्या वर्षातल्या 11.4 लाख टनांवरून 12.2 लाख टन झाली आहे. या काळात डिझेलची मागणी 9.5% घसरून 31.4 लाख टन झाली आहे. पेट्रोलच्या दरात अंशतः कपात झाल्यानंतर खासगी वाहनांचा वापर वाढल्याने विक्री वाढली आहे. मात्र सुगीच्या हंगामासोबत उष्णता वाढत असल्याने कारमधील एअर कंडिशनरची मागणी वाढत आहे. परिणामी भविष्यात डिझेलची मागणी शक्यता आहे. गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांनी कपात करण्यात आली होती. याआधी 2 वर्षांपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. डिझेल हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन असून सर्व पेट्रोलियम उत्पादनांपैकी त्याचा सुमारे 40% वाटा आहे. देशातील एकूण डिझेल विक्रीत वाहतूक क्षेत्राचा वाटा 70% आहे. पेट्रोलचा वापर वर्षानुवर्षे सातत्याने वाढत आहे, तर डिझेलच्या वापरात चढ-उतार होत आहे. या कालावधीत हवाई इंधनाची विक्री वार्षिक आधारावर 10.4% वाढून 3,35,700 टन झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच एटीएफची मागणीही आता कोरोनापूर्वीची पातळी ओलांडली आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात स्वयंपाकाच्या गॅसची अर्थातच एलपीजीची विक्री वार्षिक 8.8% वाढून 12 लाख टन झाली आहे. तथापि मासिक आधारावर एलपीजीची मागणी 11.6% घटली आहे. अशी माहिती आज 20 एप्रिल शनिवार रोजी दुपारी 2 वाजता पेट्रोल पंपचे संचालक यांनी दिली आहे.